तुकामाई मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ। नांदेड शहरातील अण्णाभाऊ साठे चौक परिसरातील दातीवाला पेट्रोल पंपासमोर शहरातील वैद्यकीय सेवेसाठी आधुनिक आविष्कार ठरणाऱ्या डॉक्टर दत्तात्रय काळे यांच्या तुकामाई मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ सोहळा दिनांक 5 मे 2025 रोजी मान्यवरच्या उपस्थित मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। याप्रसंगी माजी राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, हिंगोलीचे माजी खासदार तथा आमदार हेमंत भाऊ पाटील, नांदेडचे माजी खासदार तथा लोहा कंधार विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर, नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव बोढारकर, नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी भाऊ कल्याणकर, ॲडव्होकेट मुक्तेश्वर धोंडगे, राजश्री पाटील, डॉक्टर शंकरा चव्हाण, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अधिष्ठा डॉक्टर सुधीर देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी आमदार हेमंत पाटील यांनी आपले बालमित्र असलेले डॉक्टर दत्तात्रय काळे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढताना म्हणाले की दत्तात्रय काळे हिंगोली जिल्ह्यातील येळेगाव तुकाराम शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांना समाजातील शेतकरी व गरीब ग्रामीण भागातील लोकांसाठी सर्व प्रकारच्या वैद्यकीय उपचार एका ठिकाणी एका छताखाली अतिशय माफक दरात योग्य उपचार मिळेल या उद्देशाने का यांनी तुकामाई मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे संकल्पना साकारून ती मुहूर्त रूपात आणली असून अत्यंत कष्टातून मार्गक्रम करत त्यांनी आपल्या इथपर्यंतचा प्रवास पार केलेला आहे। अगदी शालेय जीवनापासून अत्यंत हुशार व मनमिळावू असलेल्या डॉक्टर काळे यांच्या आजवर कमविलेल्या रुग्णसेवेची उतरा ही उद्घाटन सोहळ्यासाठी जमलेले प्रचंड जाऊन समुदायावरून लक्षात येते आणि शेवटी त्यांना नमूद केले। या भव्य उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख उपस्थितीत भाजपचे दत्ता कोकाटे, छावाचे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे, पोफळी साखर कारखान्याचे अजयराव देशमुख, सरसमकर, गोपी पाटील, माजी नगरसेवक श्याम कोकाटे, जिजाऊ सृष्टीचे अविनाश कदम, तुकामाई सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर दत्तात्रय काळे, डॉक्टर सोमेश्वर पतंगे, डॉक्टर श्रीनिवास जाधव, डॉक्टर गोपाळ शिंदे, डॉक्टर मयुरेश रामपूरकर, डॉक्टर तुषार सुरवले, विजया गोपलवाड, डॉक्टर वैदेही दुधतलवार चित्रवार, डॉक्टर संदीप कुमार, डॉक्टर अजय नरवाडे, डॉक्टर शुभम पाटील गाडे, डॉक्टर श्रीनिवास लोंढे, डॉक्टर शीतल, डॉक्टर प्रियंका घोणसीकर, डॉक्टर नम्रता बालाजीराव वाघमारे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशी आम्ही व्यवस्था करत आहोत आमच्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून पेशंटला तो कोणी डॉक्टरला विचारो न विचारो त्यानं जर विचार आणि हे करून त्याच्यावर मात करण्यासाठी कशा पद्धतीने आपण सामोरे जायला पाहिजे हे त्याच्यात पर्याय शोधलेले आहेत। तर अशा प्रकारे वास्तविकमध्ये मला हेच सांगणं गरजेचं होतं की हे हॉस्पिटल दुसऱ्या हॉस्पिटलपेक्षा वेगळं काय आहे। मला जे जे वाटलं की हे सन्मान करूया। लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब, मंचावर उपस्थित माझे नेते आदरणीय नामदार आमदार हेमंत भाऊ पाटील, मंचावर उपस्थित या भागाचे लोकप्रिय आमदार बालाजीरावजी कल्याणकर साहेब, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, या ठिकाणी नांदेडमध्ये अतिशय सुसज्ज या ठिकाणी उभारलेलं आहे। त्या निमित्ताने मी काळे साहेबांना मनापासून मी शुभेच्छा देतो। कारण तर काळे साहेब आपल्या माध्यमातून आता आपण आपल्या प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे की आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण कशा पद्धतीने सोयी सुविधा या ठिकाणी देणार आहात। कारण तर नांदेडमध्ये अनेक हॉस्पिटल झालेले आहेत, त्यामध्ये
आज तुकामाई हॉस्पिटलची या ठिकाणी भर पडलेली आहे. काळेसाहेब, आपल्या हॉस्पिटलचं नाव तुकामाई आहे, म्हणून आपल्या हॉस्पिटलमध्ये पेशंट आल्याच्या नंतर त्याला मायेची थाप आपल्या हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी मिळावी. ज्या पद्धतीनं एखाद्याला आपल्या मुलाला ताप आल्याच्या नंतर त्याची आई आपल्या मुलापाशी बसते, जसं आईचा आधार वाटतो, तसं आज तुकामाई हॉस्पिटल या ठिकाणी नांदेडमध्ये उभारलेलं आहे. तसं माईची थाप आपल्या पाठीवरती असते, तशीच रुग्णांना माईची थाप या ठिकाणी मिळावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि काळेसाहेब, तुमच्या सर्व टीमला मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॉस्पिटल यांच्या शुभारंभ प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष, वसमतचे कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर साहेब, तसेच या नांदेड जिल्ह्याचे विधान परिषदेचे आमदार लाडके आपले हेमंतभाऊ पाटील साहेब, तसेच लोहा कंधार मतदारसंघाचे दुसरे लाडके आमदार प्रतापराव चिखलीकर साहेब. शुभारंभ झालं त्या निमित्ताने सांगू इच्छितो की आमचे मित्र डॉक्टरराव दत्तराव काळे साहेब, तसेच डॉक्टर पतंगे साहेब, लोंढे साहेब, जाधव साहेब, शिंदे साहेब व त्यांची टीम यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हे हॉस्पिटल या चांगल्या वास्तवमध्ये उभारलेलं आहे. आत्ताच आनंदरावनी सांगितलं की आमच्या सहकार्याने याच नाव, हॉस्पिटलचं नाव तुकामाई आहे आणि तुकामाई म्हणजे आईचं नाव आणि हॉस्पिटलला आलेलं आहे आणि त्यांची थाप आई सखी पेशंटवर डॉक्टर साहेब 100% देतील या निमित्ताने सांगतो. आणि दुसरं म्हणजे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये चांगले चांगले हॉस्पिटल उभारण्यात येत आहेत आणि एवढे सुंदर हॉस्पिटल 3 स्टार 4 स्टार जसे हॉटेल असतात तसे आज या हॉस्पिटलला रौनक आलेली आहे नांदेड जिल्ह्याला. कारण हे सगळं कशामुळे होत आहे? हे जे होत आहे, एवढे चांगले डॉक्टर आपल्या या नांदेड जिल्ह्यामध्ये शिक्षण घेत आहेत आणि या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये चांगले हॉस्पिटल उभारून चांगल्या पेशंटला सुविधा देत आहेत. खरंच सगळ्याचं मी कौतुक करतो. आज या टीमचं एवढं हॉस्पिटल एवढं सुंदर मी पाहिलं. जेव्हा एंट्री केली तेव्हा मला वाटलं हॉस्पिटल जवळच आहे काही. जेव्हा एंट्री केली ते हॉटेलसारखं, जेव्हा गाडी फिरत राहिली जशी आपण हॉटेलमध्ये जातो त्यावेळेस गाडी राऊंड मारती, तसं हॉस्पिटल तयार केलेलं आहे. खरंच मी सगळ्याचं कौतुक करतो. एवढं सुंदर चांगल्या वास्तवमध्ये हॉस्पिटल उभारलेलं आहे. त्यानिमित्ताने डॉक्टर साहेबाला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. आणि तसंच वाडी येथे आपण उपजिल्हा रुग्णालय एवढं चांगलं हॉस्पिटल उभारलेलं आहे, एवढं सुंदर. आणि आज जसं हॉटेलचं हॉस्पिटल राहते तसं आपण त्या ठिकाणी नांदेड जिल्ह्यासाठी जेव्हा इष्णुपुरी आपल्याला मतदारसंघाला दूर होत होतं, पेशंटला जाण्या येण्यासाठी अडचण येत होती, असे हॉस्पिटल आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये गव्हर्नमेंटचे सुद्धा हॉस्पिटल आज चांगले झालेले आहेत. त्यानिमित्ताने सांगतो. आणि जास्त वेळ न घेता 100% पेशंट आलेला या ठिकाणी काळे साहेब, त्यांची टीम, पतंगे साहेब, जाधव साहेब, शिंदे साहेब ही टीम 100% त्यांची टीम काम करल. या निमित्ताने पेशंट दुरुस्त होईल सांगून त्यांना मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमदार त्यासोबतच सन्माननीय डॉक्टर आंबोरकर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. हॉस्पिटल MS MCH न्यूरोलॉजी, साइन हॉस्पिटल मुंबई, कन्सल्टंट ब्रेन आणि स्पाइन सर्जन. थोडासा वेळ झालेला आहे. मंचावरील महत्त्वाची मान्यवर मंडळी आहेत, त्यांना पुढील कार्यक्रम आहेत. मंचावरील इतर सर्व मान्यवरांची दिलगिरी सोबतच या ठिकाणी मी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. सन्माननीय डॉक्टर काळे साहेब. आजच्या या तसेच सन्माननीय माझे मित्र
हेमंत भाऊ पाटील तसेच मंचावर अर्जंट जाणे गरजेचे असल्यामुळे मी प्रास्ताविक थोडक्यात घेतोय. तर स्टेजवर असलेल्या सर्व मान्यवर तसेच उपस्थित सर्व पाहुणे मंडळी, गावकरी मंडळी, बंधू आणि भगिनींनो, हे तुकामाई हॉस्पिटल स्थापन करण्याचा हे योगायोग म्हणावा लागतो. कोणीही एखादा व्यक्ती एखादी गोष्ट करतो म्हटल्यानं होईलच असं नाही. त्याला दैवाची साथ, मित्रांची साथ, गुरूंची साथ, आई वडिलांची साथ, मित्रांची साथ, अशा सगळ्यांचा काही योगायोग आला तर एखादी गोष्ट घडते. आणि हे तसंच माझ्या बाबतीत दुर्लक्षित केल्या जातात. त्या अडचणी बऱ्याच कोणाच्याही लक्षात येत नाहीत आणि ते तसाच परंपरेने चालू राहतात. तर तशा गोष्टीचा काही अभ्यास करून मी त्या गोष्टीवर मात करण्याचा या रुग्णालयामध्ये मी प्रयत्न केलेला आहे. मला असे काही अनुभव आले होते की एखादा पेशंट हार्ट अटॅक आलेला असो, ॲक्सिडेंट झालेला असो, तो रुग्ण दवाखान्यात आणण्यासाठी सिरियस आहे म्हणून ॲम्ब्युलन्सवाला प्रयत्नांची पराकाष्ठा करून रुग्णालयात आणतो आणि रुग्णालयात आणल्यानंतर शेवटचे घटका एखादा 200 मिनिट राहिलेला असतो किंवा 5-10 मिनिटं जिवंत राहणार असतो आणि डेथ होणार असतो. असा पेशंट रुग्णालयात पोहोचल्यानंतर नेमकं कुठं दाखवायचं, मोठ्या रुग्णालयामध्ये नेमकं कुठं न्यायचं, फार कमी रुग्णालयामध्ये कॅज्युअल्टी म्हणजे आपत्कालीन इमर्जन्सी सेवा वेगळं लिहिलेलं असते, तशा रुग्णालयामध्ये हा प्रॉब्लेम येत नाही. परंतु आपल्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असून सुद्धा नेमकं कुठं दाखवायचं हे डॉक्टर येईपर्यंत, डॉक्टरला दाखवेपर्यंतच 10-15 मिनिटं म्हणजे महत्वाचा वेळ जातो. तर या गोष्टीवर मात करण्यासाठी मी आपल्या या रुग्णालयामध्ये जसंही रुग्ण एंट्री करील, मुख्यद्वारातून एंट्री करताना एक सिक्युरिटी कॅबिन आपण केलेली आहे आणि त्या सिक्युरिटी कॅबिन मधला गार्ड जो आहे तो गाडी मध्ये जात आहे, ॲम्ब्युलन्सचा हॉर्न वाजत आहे असं दिसल्याबरोबर तो एक बझर दाबेल. ते बझर कॅज्युअल्टीत वाजणार आणि कॅज्युअल्टी मधील मेडिकल ऑफिसर, नर्स, कंपाऊंडर सगळे कॅज्युअल्टीच्या बाहेर येऊन थांबणार आणि कॅज्युअल्टीच्या बाहेरच ती गाडी जाणार आणि लगेच एका मिनिटात त्याला शिफ्ट करून जर गरजेचे जे काही उपचार असतील ते करणार. म्हणजे हे असं करण्यामध्ये एक वर्षामधून 10-20 तरी पेशंट हे आम्हाला मरणापासून वाचवता आले. तर मी हे एवढी इमारत बांधलेली किंवा एवढं जे काही हॉस्पिटल बांधलं ते साध्य होईल. तर अशा बऱ्याच काही आता सांगता येणार नाही वेळेअभावी, परंतु खूप गोष्टी अशा आहेत की आता ओके 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 अध्यक्षांनी परवानगी दिल्यामुळे व्यवस्थित बोलतोय मी. तर पुढे दुसऱ्या गोष्टी म्हणजे समजा खेड्यापाड्यातला माईच्या चरणी नतमस्तक होतो. माझं दैवत हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, माझे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे मार्गदर्शक, माजी मंत्री, सहकार महर्षी आदरणीय जयप्रकाश दांडेगावकर साहेब, आत्ताच आलेले नांदेड जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय प्रतापदादा पाटील, दत्ता काळे, डॉक्टर सोमेश्वर पतंगे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. आज चिखलीकर साहेब इमारत जरी एवढी मोठी दिसत असली तरी याच्या पाठीमागं किमान 40 वर्षाचा संघर्ष आहे आणि हा संघर्ष मी लहानपणापासून बघत आलेला आहे. त्यांचं माझं शिक्षण पहिल्या वर्गापासून तर 7वी पर्यंत आम्ही एकत्र शिकायला होतो. माझे वडीलही पुढे बसलेले श्रीराम पाटील साहेब, माझे वडील आणि नानाराव काळे साहेब हे मित्र होते आणि अतिशय घरची परिस्थिती ही गरीब होती. म्हणजे मला वाटतं एखादा एकर जमीन असेल अशा पद्धतीची परिस्थिती होती. पुस्तकं नसायचे, एका ड्रेसवर ते शाळा शिकले. परंतु लहानपणापासनं 4थीला ते स्कॉलरशिपमध्ये पहिले आले, मी दुसरा आलो
चिखलीकर साहेब तेव्हापासून मी स्कॉलर आहे. तर त्यानंतर 7वीला वडिलांची बदली तळणी इथं झाली. तळणीला मी त्यावेळेस नांदेड जिल्ह्यामध्ये 10वी शिक्षण झाल्यानंतर मला आठवतं की 10वीतही चांगल्या मार्काने डॉक्टर साहेब ते कॅपिटेशन फीस देऊन डॉक्टर होतात, मोठे मोठे हॉस्पिटल्स उभारतात. परंतु डॉक्टर साहेब हे खऱ्या अर्थाने हाडाचे डॉक्टर आहेत. हाडाचे तर डॉक्टर आहेतच, परंतु त्या प्रॅक्टिसच्या माध्यमातून पुणे इथं नोकरी केली, जे हॉस्पिटल इथं नोकरी केली आणि मोठा अनुभव तिथल्या रुग्णालयांमध्ये त्यांनी घेतला. त्यांच्या बरोबरीला डॉक्टर सोमेश्वर पतंगे साहेब आहेत, आमच्या डॉक्टर विजयाताई आहेत, डॉक्टर वैदई आहेत, डॉक्टर शुभम आहेत, डॉक्टर श्रीनिवास आहेत, प्रियंकाताई आहेत, श्रीनिवास जाधव साहेब, डॉक्टर मयुरेशजी, डॉक्टर तुषार, डॉक्टर संदीप, डॉक्टर अजय, डॉक्टर शीतल आणि डॉक्टर सिद्धेवार. हे जवळपास 15 डॉक्टरांची टीम आणि हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे सुरू होत आहे बांधवांना. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करणं हे काही सोपं काम नाही. आजपर्यंत आपल्या नांदेडला कुठले पेशंट जर ऍडमिट करायचे असतील तर हैदराबादला आपल्याला अपोलोला पाठवायला लागायचे, परंतु आता हैदराबादला पाठवायची गरज नाही. ते 15 डॉक्टर तर आहेतच, परंतु पुढची एक 5-6 डॉक्टरांची आमची पोरगी डॉक्टर कोमल असेल, डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर कृष्णा असेल, डॉक्टर प्रियंका, डॉक्टर स्नेहा आणि डॉक्टर विधी, ही सगळी 5-6 डॉक्टरांची नवीन टीम सुद्धा या हॉस्पिटलमध्ये येणार आहे. मी डॉक्टरांकडे अनेकदा बघतो, मी असेल, आमचे आनंदराव असतील, बालाजीराव असतील, अनेकदा फोन करतो, आमचा पेशंट आलेला आहे, थोडे पैसे कमी करा. डॉक्टरना कधीच ना म्हटलं नाही. पेशंटने दिले तेवढे पैसे घेतले आणि त्याचा संसार उभा केला. आज एवढी मोठी इमारत तिने उभी केली. इमारत उभी करत असताना त्यांनी 4-5 कोटी रुपयाचं कर्ज सुद्धा काढले. माझ्यासहित सगळ्या राजकीय नेत्यांना विनंती आहे, आपल्याला समोर माणूस आला त्याचं लोकांना करावंच लागतो, सांगावंच लागतं, परंतु लाखाचे 5,000 सांगू नये आपण, व थोडेसे करा, 10-20,000 कमी करा, तर डॉक्टरांचा सुद्धा संसार चालेल. अतिशय सामाजिक बांधिलकी मागच्या 40 वर्षाच्या आयुष्यामध्ये डॉक्टर सोमेश्वर असतील, डॉक्टर दत्तराव असतील, यांनी सर्वांनी जपली. मला चिखलीकर साहेब फार खंत वाटते. ते दोन्ही वर्ग मित्र माझे, डॉक्टर सोमेश्वर आणि डॉक्टर दत्ता काळे. अतिशय आनंद झालेला. एवढी मोठी इमारत सुसज्ज अशी, एकदा पेशंट आल्यानंतर इकडे रक्त तपासायला पाठवा, तिकडे स्कॅनिंग करायला पाठवा, तिकडे एक्सरे काढा, असं काही नाही. एकदा आल्यानंतर सर्व इलाज हा माफक दरात होणार आहे आणि मोजक्या पैशामध्ये. असं नाही की 5-6 लाख ऐकूनच आकडा पेशंटला हार्ट अटॅक यायचा, असाही विषय नाही. त्याच्यामुळं ग्रामीण भागाची त्यांना नाळ जोडलेली आहे. ग्रामीण भागातल्या माणसाचं सुख-दुःख काय त्यांना माहित आहे, शेतकऱ्यांचं दुःख माहित आहे आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर साहेब आपलं अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि आपल्या हातून अशाच पद्धतीनं रुग्णांची सेवा घडो एवढ्याच शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आदरणीय जयप्रकाश दांडेगावकर साहेब, ज्यांचा 4थीपासून आतापर्यंत पहिलीपासून स्कॉलरशिपमध्ये पहिला नंबर लागतो, ते कॅबिनेट मंत्री दर्जा प्राप्त नांदेड जिल्ह्याचे आमदार हेमंत भाऊ पाटील, नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर, नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव गोंडरकर, त्यांच्या टीममधील सर्व डॉक्टर मंडळी, सोपानराव पाटील लोंढे आणि संचालक मंडळाचे सर्व सन्मान्य सदस्य, ज्यांना 365 दिवसातले किमान 200 पुरस्कार, भगिनी राजर्षीताई पाटील, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी,
आणि डॉक्टर साहेबांना, त्यांच्या टीमला आणि हॉस्पिटलला शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व आप्तेष्ट मित्र, बंधू आणि भगिनी. लग्न खूप असल्यामुळं मी अधिक तर बोलणार नाही. हेमंत भाऊ पाटलांनी अतिशय सविस्तर या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि ते बोलताना असं म्हणाले की माझ्यावर काही काळ टीका झाल्या की मी बाहेरचा आहे. तसं हेमंत पाटलाचा प्रवास बाहेरचा म्हणून थोडासा उशिराचा आहे, पण तुमच्या आधी बाहेरून येऊन बसताना बांधलेले खूप लोक नांदेडमध्ये आहेत. आणि आजही मला आश्चर्य वाटते की काही लोकांना लोक घाबरून कार्यक्रमाला बोलवतात किंवा याला कार्यक्रमाला बोलवलं नाही तर आपल्या हॉस्पिटलमध्ये काही साहेबांनी त्यांच्या टीमने घेतली. मनापासून मी या भागाचा माजी खासदार आणि कंधार लोह्याचा आमदार म्हणून खूप खूप शुभेच्छा देतो. खरं तर हेमंत भाऊंनी बरेच विषय मला बोलायला दिले होते, परंतु आपल्या सगळ्याला लग्नाला जायचंय, मलाही लग्नाला जायचं, त्याचं भान ठेवू. परत एकदा काळे साहेबाच्या या हॉस्पिटलला माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. उपस्थित कॅबिनेट दर्जा असलेले आमदार हेमंत पाटील, आमदार दिवस आहे की एका अत्यंत सुसज्ज अशा 100 बेडच्या हॉस्पिटलचं, माझ्या अंदाजाने बहुतेक 100 बेड सगळ्यात जास्त ह्याच हॉस्पिटलमध्ये आहेत नांदेडमध्ये, असं मोठं आणि सेवेचं वृत्त घेऊन एक हॉस्पिटल आज नांदेडकरांच्या सेवेत येत आहे. मी डॉक्टर दत्तात्रय काळेचे मनापासून अभिनंदन करतो. शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलंय. आज नव्या पिढीमध्ये अनेक जण विश्वाचं शून्य करणारे आहेत, पण हेमंत पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अगदी कठीण परिस्थितीतून कुठेही न थकता आज इथं एवढं मोठं हॉस्पिटल उभं करताय. डॉक्टर साहेब, मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. खरं म्हणजे ग्रामीण भागातही अनेक बुद्धिमान आहेत. बुद्धीचा ठेका, टॅलेंटचा ठेका हा काही फक्त पुणे मुंबईच्या किंवा शिकलेल्या काही ठराविक वर्गाचा नाही. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिक्षणाची दारं सगळ्यांसाठी खुली केली आणि त्यातून काळेसारखे अनेक डॉक्टर्स झाले, इंजिनियर झाले आणि नाही इंजिनियर होऊ शकले, स्कॉलरशिप मिळवून तरी कॅबिनेट दर्जाचे मंत्री झाले. हे चव्हाण साहेबांच्या धोरणाचं एक द्योतक आहे. त्यामुळं संधी नव्हत्या, आज संधी उपलब्ध आहे. मोठं होता येतं. केवळ बिलिंग करून, व्यवसाय करून मोठं होता येत नाही, तर सेवेतून सुद्धा मोठं होता येतं. याचं जिवंत उदाहरण हे माजी आमदार कमलकिशोर कदम आहे. तुमच्यासारखीच शून्यापासून सुरुवात करून चार्जेस लावून आपण हॉस्पिटल चाललं तर लोकांच्या आशीर्वादानं आणि सुदैवानं तुम्हाला ही सगळी सपोर्टला खूप चांगली टीम आहे. त्या टीमलाही विनंती करतो की बिल कमी करा म्हणून जरूर एखादा फोन करा, पण तुकामाई हॉस्पिटल चांगलं हॉस्पिटल आहे, तिथं जा. ही सुद्धा आपण सगळ्यांनी शिफारस केली तर तुकामाईचे 5 ते 10 मजले व्हायला वेळ लागणार नाही असं मला वाटतं. यापेक्षा फार अधिक बोलत नाही. पुन्हा एकदा डॉक्टर काळेसाहेब, आपणाला, आपल्या टीमला, मंडळाला मी मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि आम्ही आपल्यासोबत, आम्ही सगळे आपल्यासोबत ही ग्वाही देतो आणि दवाखान्याचं उद्घाटन झालंय असं जाहीर करतो. धन्यवाद. पत्रकार ढकोलकांच्या अतिशय उत्साह वातावरण आले होते, मान्यवर आले होते, काय सांगा? आजचं हे हॉस्पिटलचं जे उद्घाटन झालंय
एक नांदेडमधलं एक उच्च दर्जाचं आणि सर्व सोयी सुविधांनी युक्त असं हॉस्पिटल आहे आणि इथं बऱ्याच गोष्टी डिनो म्हणजे नवीन प्रकारे अंमलात आणलेल्या आहेत. त्याच्यामुळं पब्लिकला म्हणजे जनतेला बऱ्यापैकी त्याचा लाभ मिळणार आहे आणि ह्याच सोयी सुविधा जे काही नांदेड सोडून हैदराबाद मुंबईला जाऊन जे सुविधा मिळतात त्या सुविधा इथं आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते बी माफक दरामध्ये. आणि तसंच इथे योजना बी राहणार आहे महात्मा फुले योजना. त्याच्यामुळे गोरगरीब जनतेसाठी एक हायफाय मात्र गोरगरीब जनतेचं हॉस्पिटल राहणार आहे. हे दवाखान्याचं लोकेशन बघून जिल्ह्यातला सगळ्यात टॉप दवाखाना वाटतोय. गोरगरिबाच्या पण सुरक्षा निर्माण झाली की ते गरीबाला परवडणार उपचार होतील का? त्याच्यामुळेच हे आपल्याला हे जाहिरात करावं लागणार आहे की बाबा हे गरीबाला परवडणारं हॉस्पिटल आहे हे आपल्याला आपल्या माध्यमातून आपल्याला कळवावं लागणार आहे जनतेला. सर या रुग्णालयामध्ये कोणत्या कोणत्या आजारावर उपचार होणार आहे? असा कोणताही आजार नाही की ज्याचा उपचार इथं होणार नाही. कॅन्सर, ॲक्सिडेंट, हार्ट अटॅक सगळं म्हणजे कुठला तज्ज्ञ नाही आमच्याकडे असं नाही. सर्व प्रकारचे तज्ज्ञ आमच्याकडे आहे. त्याच्यामुळं कुठेही इकडं तिकडं जाण्याची गरज नाही. सुविधा कोणत्या कोणत्या आहेत आणि या ठिकाणी व्यवस्था काय काय करते? म्हणजे सिटी स्कॅन, एक्सरे, सोनोग्राफी, रक्ताच्या चाचण्या या सगळे तपासण्या आहेत. 2D इको वगैरे सर्व तपासण्या आहेत आणि शासनाची महात्मा फुले योजना आहे आणि बाकी सुद्धा कॅशलेस सुविधा आम्हाला NABHच्या नॉर्म्सनुसार हॉस्पिटलची बांधणी केलेली असल्यामुळं बाकी सगळ्या इन्शुरन्स कंपन्याचे इन्शुरन्स कॅशलेस असणार आहे. आता सध्या 16 डॉक्टरांचा स्टाफ आहे परंतु लवकरच एक 32 ते 33 डॉक्टरांचा स्टाफ होणार आहे. हो सर, आज कोण कोण मान्यवर आले होते आपल्या? आज माननीय जयप्रकाश दांडेगावकर साहेब, तसेच माननीय हेमंत भाऊ पाटील, माननीय चिखलीकर साहेब आणि बरेच मंडळी आली होती. आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त रुग्णांना सेवा मिळावी यासाठी या रुग्णालयाचा पत्ता सांगा. आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त गरजू रुग्णांना सेवा मिळावी यासाठी आपल्या रुग्णालयाचा पत्ता सांगा. आपल्या रुग्णालयाचा पत्ता आहे साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड.